पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दुसरा मोठा धक्का बसणार आहे। अर्थातच पहिला धक्का कागलमधील भाजप नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे दुसरे मोठे नेते अर्थात हर्षवर्धन पाटील सुद्धा लवकरच तुतारी हातात घेणार आहेत आणि त्यांचा जो काही अधिकृत निर्णय आहे येत्या 2 दिवसात अधिकृत निर्णय जाहीर करणार आहेत। मात्र शरद पवार गटात प्रवेश करणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील यांची बैठक पार पडलेली आहे। जवळपास 1 ते 1.5 तास ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आपली जी काही नाराजी होती ती बोलून दाखवलेली आहे। त्यासोबतच कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलून दाखवलेलं आहे आणि यानंतर भाजपकडून सुद्धा त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय आता घेतलेला आहे। येत्या 2 दिवसात ते आपला अधिकृत निर्णय जाहीर करणार आहेत आणि ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की मी येत्या पितृ पंधरवड्यानंतर माझा जो काही निर्णय असेल तो मी जाहीर करणार आहे आणि लोकांच्या मनात जे काही आहे तोच निर्णय मी घेणार, अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे हर्षवर्धन पाटील यांनी दिलेलं होतं आणि त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय हा जवळपास घेतलेला आहे आणि ते लवकरच तुतारी हातात घेतील आणि लवकरच त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडणार आहे। कारण ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून इंदापूर विधानसभा मतदारसंघात मेळावा घेण्याचं सुरू केलं होतं आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा आग्रही मागणी होती की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी। यानंतर हर्षवर्धन पाटील मात्र या संदर्भातली भूमिका त्यावेळी त्यांनी जाहीर केली नव्हती। मात्र तुमच्या मनात जे काही आहे तेच माझ्या मनात आहे, तोच मी निर्णय घेणार असं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील हे आपला निर्णय जाहीर करणार आहेत। भाजपसाठी हा मोठा धक्का मानता येईल। खरं तर समरजित घाटगेनंतर हर्षवर्धन पाटील हा पश्चिम महाराष्ट्रातला मोठा धक्का आहे आणि शरद पवारांनी हा मोठी राजकीय खेळी खरं तर केलेली आहे। कारण इंदापुरातून हर्षवर्धन पाटील हे तुतारीकडून विधानसभा निवडणूक लढवणार हे सुद्धा आता जवळपास निश्चित मानलं जातंय। मात्र हर्षवर्धन पाटील यांना तुतारी गटाकडून पक्षप्रवेशाआधीच विरोध होताना आपल्याला पाहायला मिळाला होता। कारण काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातील प्रवीण माने असू दे किंवा अप्पासाहेब जगदाळे ही मंडळी बारामतीत जाऊन गोविंदबागेत शरद पवारांची त्यांनी कार्यकर्त्यांसह भेट घेतलेली होती आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी हा विरोध खरं तर त्यांच्यापुढे बोलून दाखवला होता आणि हर्षवर्धन पाटील यांना पक्षप्रवेश नको अशा पद्धतीची भूमिका ही मांडण्यात आली होती। मात्र त्यावेळी सुद्धा शरद पवारांनी सर्वेनुसार किंवा मेरिटनुसार ही उमेदवारी दिली जाईल ही भूमिका घेतली होती आणि आता हर्षवर्धन पाटील यांचा जवळपास पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय आणि त्यामुळे भाजपसाठी हा एकूणच पुणे जिल्ह्यातला मोठा धक्का म्हणता येईल। कारण भाजपतले एक मोठे नेते होते, कारण काँग्रेसमध्ये सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा लढवली होती, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। काँग्रेसमध्ये सुद्धा मंत्रिपदी राहिलेले हर्षवर्धन त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पक्षप्रवेश केला होता। इंदापूर विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या ठिकाणी दत्ता भरणे यांच्याकडून त्यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता। त्यानंतर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघात सक्रिय झाले होते आणि त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती। इंदापूर विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवणार। भाजपकडून सुद्धा त्यांना खरं तर राज्य सहकारी साखर कारखान्याचं राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू होती ती अर्थातच जे राज्यपाल नियुक्त 12 आमदार आहेत त्यामध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचं नाव आहे असं सुद्धा बोललं जात होतं। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मात्र तुतारी हातात घेण्याचा निर्णय हा जवळपास निश्चित केलेला आहे आणि त्यामुळे शरद पवार गटाला सुद्धा एक बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चितच बळ मिळालेला आहे। त्यासोबतच पुणे जिल्ह्यात एक मोठा नेता हा शरद पवार गटात आलेला आहे, त्यामुळे निश्चितच शरद पवार गटाची सुद्धा या पुणे जिल्ह्यामध्ये ताकद वाढल्याचं पाहायला मिळणार आहे। मात्र ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ता
सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपला हा मोठा धक्का मानता येईल। भाजपकडून आत्तापर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हर्षवर्धन पाटील हे आमच्या सोबतच आहेत अशा पद्धतीची भूमिका ही भाजपकडून वेळोवेळी मांडण्यात आली होती। अर्थात ज्या पद्धतीने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असू दे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे यांच्याकडून सुद्धा सातत्याने हीच भूमिका मांडण्यात आली होती, हर्षवर्धन पाटील हे आमच्या सोबतच राहतील। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय जवळपास आता निश्चित केलेला आहे आणि लवकरच ते तुतारी गटात प्रवेश करतील आणि नेमकं या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मात्र ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील हे गेल्या काही दिवसांपासून इंदापूरमध्ये दौरे करतायत, मेळावे घेत आहेत, त्या मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा ते सातत्याने आपली भूमिका मांडताना दिसत आहेत। त्या मेळाव्यामध्ये कुठेही भाजप चिन्ह किंवा भाजप नेत्यांचे फोटो सुद्धा पाहायला मिळत नव्हते। मात्र अखेर आता हर्षवर्धन पाटील हे तुतारी गटात प्रवेश करतील हे जवळपास निश्चित मानले जाते। कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।